श्रावण संपला आणि लगेच रविवारी आम्ही चिकन आणलं. माझ्या मिस्टर चिकन आणलं, पाहुणे पण आलेले होते. तर चिकन मग मी भाजी बनवायची चिली केली. तर चला मग दाखवते तुम्हाला कशी बनवायची ती चिली. इथं मी काही पीस घेतलेले आहेत त्यांचे. आता हे छोटे मोठे मोठे पीस आहेत तर त्यांना आपण ना बारीक कट करून घेऊ. म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करायचे त्यांचे. चला मग मी दाखवते तुम्हाला कसे. आता हे जे पीस आहे त्याचे 1चे 2 करायचे. आता मला एका हाताने तुम्हाला दाखवते. ते बघा इथं मी आता मस्त बारीक बारीकचे पीस करून घेतले, तुकडे करून घेतले. तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर मग मी हे पाणी थोडंसं निथळू देईल. त्यानंतर इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेले मी. इथं मोठे 2 चम्मच घेतलेले आहे. त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकूया, जसे की लाल मिरची, गरम मसाला, हळद आणि हिंग. वाटलं तर तुम्ही धना पावडर बी टाकू शकता, कस्तुरी मेथी टाकू शकता, दही टाकू शकता. पण मी हे सगळं काहीच टाकत नाही, कारण की नंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तिथं अंडे बी तुम्ही टाकू शकता, खूप छान लागतं. पण अंड्याने चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं, मग कॉर्नफ्लॉवर लावायचं. तर हे बघा, हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं. नंतर हे कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स आहे ते आपण चिकनला लावून घेऊ चांगलं. आता इथे मी चिकन एका याच्यात घेतलेले. जास्त पाणी नको पाहिजे, पाणी चांगलं निथळून घ्यायचं याचं. आणि त्यानंतर मग हे बघा इथं आता इथं मी भांड्यात हे घेतलं आणि थोडं कॉर्नफ्लॉवर टाकेल, जास्त नाही टाकणार. आणि हाताने चांगलं ते मिक्स करून घ्यायचं, चोळायचं. आणि ते एक पीसला व्यवस्थित ते चांगलं लागून जायला पाहिजे. म्हणजे असं प्रत्येक पीसला व्यवस्थित मस्तपैकी लागायला पाहिजे. कोणतंही एक बी पीस बिघडलं कॉर्नफ्लॉवरचा नाही पाहिजे. आता हे हाताने आलाग वाटलं तर थोडं अजून घेत राहायचं आणि टाकत राहायचं, थोडं टाकायचं. आणि हे बघा इथं मी आता पूर्ण याला लावून घेतलेलं आहे. आणि आता हे थोडंसं साईडला ठेवेल, म्हणजे ते मुरू देईल थोडंसं. आणि हे जोपर्यंत मुरते तेव्हा आपण भाजी तयार करून घेऊया. तर इथं माझे मस्तपैकी मुरले गेलेले. मुरल्यानंतर बघा असा कलर येतो मस्तपैकी झालेला आहे. आणि इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि दुसरीकडे मी काही भाज्या बी कापून ठेवलेल्या आहेत, तर तुम्हाला दाखवते. इथं आता एक पीस आपण मस्तपैकी तळून घ्यायचं. त्याचे सोयाबीन त्याच पद्धतीने ती पण तळून घ्यायचं, मस्तपैकी गोल्डन फ्राय करून घ्यायची. आणि जास्त द्यायचं. आणि मला वाटतं चिकन कच्चं मस्तपैकी शिजून जातं. गोल्डन फ्राय करून घ्यायचं. अजून मस्त आपलं चिकन तळून खाऊ शकतो, खूप छान लागतं. ते जवळ मस्त जाते मस्त छान कलर आलेलं आणि तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर तिखट वाढू शकतात. जास्त छान आलेलं आहे. ते हे मी कापून घेतलं अशा पद्धतीने सगळे तळून घेईल. या पद्धतीने हे सगळे तळून घेतलेले खाऊ शकतो. आपण एक साईडला ठेवतो. त्याला मग मी भाजी दाखवते. इथं मी शिमला मिरची, आलं, लसूण आणि कांदा घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग ना इथं मी कोथिंबीरचे पत्ता हे घेतले, दांडे असतात ना त्या घेतलेले. इथं मी कढई गरम करायला ठेवली, तेल टाकलं. तेलानंतर लसूण आणि आलं चांगलं कळसून घेतलं. त्यानंतर मग कांदा इथं कांदा टाकला. कांदाही चांगला परतून घ्यायचा, चांगला गोल्डन, म्हणजे जास्त कलर नाही चेंज करायचा, त्याचा टाकायचं.
जास्त शिजवायचा नाही, नाही तर जास्त शिजवला बरोबर तो चांगला लागत नाही. फक्त आपला कच्चा पण थोडासा कमी करून घ्यायचा त्याचा आणि मग बाकी तसंच द्यायचं. मिक्स करायचं मिरची टाकूया, शिमला मिरची टाकून ती पण त्याची टेस्ट त्याचा कच्चा पण कमी करून घ्यायचा. बस एवढं शिजवायचं, जास्त शिजवायचं नाही, त्याची टेस्ट लवकर शिजून जाते. त्यानंतर त्याच्या पद्धतीने शिजून घ्यायची. जास्त शिजवायची नाही आहे, नाही तर मग मऊ सोडून गेला आणि टेस्ट नाही देणार ती. त्यासाठी मस्त आहे थोडंसं काढून घ्यायचं. सॉसेस टाकले थोडंसं झालेले 5 चम्मच दिली. लाल चिली पेस्ट, रेड चिली पेस्ट आणि ग्रीन चिली पेस्ट आणि सोया सॉस, ते चिली सॉसेस एक चम्मच टाकायचे. मी आता आपल्याला मीठ टाकून 1 चम्मच टाकलेलं थोडंसं पाणी टाकायचं, नॉर्मल पाणी टाकायचं, जास्त नाही पण थोडंसं पाणी टाकायचं. मिक्स होऊन जाईल चांगलं सगळं. बस त्याच्यासाठी आणि आता ही पाणी, आता मी ते कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात ना त्या टाकलेल्या, त्यांची टेस्ट खूप छान लागते. त्या टाकल्या आणि त्यानंतर हे चांगली एक उकळ येतील आणि त्यानंतर आपलं जे चिकन आपण फ्राय करून ठेवलेलं आहे ते टाकायचं. एवढं इथं मस्त उकळायला लागलेलं आहे, बघू शकता पाणी. त्यानंतर आपण त्याच्यात उकळायला लागले. आता इथं आपण फ्राय करून ठेवलेलं आहे ते टाकून द्यायचं. मिक्स करून घ्यायचं. पाणी त्याच्यासाठीच टाकावं लागतं, सगळं वस्तू मिक्स व्हायला पाहिजे. पाणी परतून असं गोल्डन किंवा ते मिक्स होणार नाही आणि चिकनला तो मसाला लागणार नाही. जो आपण सॉसेस वगैरे टाकतो ना त्याच्यानुसार लागणार, टेस्ट बी देणार नाही. ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. असं करायचं आणि चिली तयार होऊन मिक्स करून घ्यायचं. सॉस पाहिजे त्याची थोडं पाणी जास्त टाकायचं म्हणजे छान लागतं. तर इथं माझी असलेली खूप तयार आहे, बघू शकता तुम्ही मस्त शिजलेली. ही पूर्ण माझी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडले तर लाईक आणि शेअर नक्की करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.